आज आपण बनवतोय काळा चना। हा डॉक्टरांनी रिकमेंडेड केलाय। लहान मुलांना मोठ्यांना भरभरून प्रोटीन देणारी ही अशी डिश आहे। ही आज आपण एक विदर्भ स्टाईल म्हणा झणकेदार अशी मस्त बनवणार आहे। यामध्ये आपल्याला लागणाऱ्या सामग्री इथे दिलेल्या आहेत आणि या सगळ्या सामग्री तुम्ही तुमच्या घरच्या किचनच्या मसाल्यांच्या डब्यांमधून काढू शकता आणि घरी असलेले सगळे इन्ग्रेडियंट माझ्या या डिशमध्ये आहेत। आणि शेवटपर्यंत ही रेसिपी बघा। यामध्ये छोट्या छोट्या अशा टिप्स मी दिलेल्या आहेत की इतका चवीचा आणि रुचकर असा आपला हा चना मसाला लागेल। यामध्ये आपण काय काय घालणार आहोत हे सगळं मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे। आणि इतकी रुचकर चवीची हे काळा चना मसाला आणि लाल चणे सुद्धा आम्ही याला म्हणतो, गावराणी चणे सुद्धा म्हणतो। भरभरून प्रोटीन युक्त आहे। चला तर मग आपण आता बनवूया छानशी आपली काळा चना प्रोटीन युक्त असं डिश। आता मी कुकरमध्ये बनवतीये। कुकरमध्ये तेल घातलंय। यामध्ये मी जिरं घालतीये। हे थोडंसं जिऱ्याचं खूप छान सुगंध येतो, डिशला रुचकरता आणते। आणि मोहरी घालतीये, बारीक मोहरी। राई जाड नका घालू, राई घाला बारीक। ती थोडी तळतळली की त्यानंतर वरण आपल्याला बाकीच्या सगळ्या सामग्री घालायच्या आहे। ती कच्ची नको राहायला, त्याचा उग्र वास येतो, म्हणून घाई करायची नाही। तेल छान गरम होऊ द्यायचं आणि ती तळतळायला लागलेली आहे। वरून फुटून येतात दाणे असे, वर तळतळ असा आवाज येतोच आपल्याला। घाई न करता कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घालतीये छान मस्त बारीक फ्रेश। या दिवसामध्ये हिरवीगार कोथिंबीर, सुगंध त्याचा अप्रतिम येतो, अर्क उतरतो तेलामध्ये घातल्याने। आणि ही घातलेली आहे आलं लसूणची पेस्ट। मार्केटची मी पेस्ट वापरत नाही, मला ती अजिबात आवडत नाही, म्हणजे ती खायलाच नको। खरं तर आपण हेल्दी डिश म्हणतो आणि बाहेरच्या त्यामध्ये कांद्याच्या पेस्ट म्हणा, आलं लसूणची पेस्ट, या सगळ्या बाहेरचा आपण काही अट्टहास म्हणा आपला एक माझा तरी आहे। आता याच्यामध्ये मी छान तेजपान घातलेलं, पे लीव्स, ओके। छान मस्त याला लालसर रंगावरती परतवून घ्यायचं आणि तांबूसचा रंग असा आला की त्यामध्ये थोड्या डिशेस, ही मिक्सरमधनं काढलेली मी कोथिंबीर आणि टोमॅटो मिक्सरमधून फिरवून घ्यायचा। कोथिंबीर आणि टोमॅटो मस्त मिक्सरमधनं तीन टोमॅटो मी घेतलेले आहे। चणे हे अंदाजेच घेतलेले, मी मोजून मापून घेतलेले नाही। सकाळचे चणे संध्याकाळी खाता येतात बरं, ते पण छान मुरतात आणि त्यामध्ये एक वेगळंच सुगंध येतो संध्याकाळी खाताना पण। आता बघा छान आपलं टोमॅटोची प्युरी, आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातलेली, ती छान तेलवर सुटेपर्यंत त्याला छान होऊ द्यायचं। घाई करायची नाही, घाई केली की कच्चा असा उग्र वास येतो टोमॅटोचा। यामध्ये मी कांदा घालणार नाही आहे। कांदा घालणार नाही आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता बारीक चिरलेला। ज्या वेळेला आपण जिरं मोहरी घातले ना त्यावेळेला कांदा घालायचा। आता यामध्ये ही माझं ग्रीन टीची छोटीशी चाळणी, यामध्ये मी स्टारफूल घातलं आहे, काळे मिरे घातलेलं आहे, लवंग घातली आहे आणि मोठी विलायची घातलेली आहे। ही असं पॅक करून घ्यायचं। हे तुमच्याकडे नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही, तुमच्याकडे सुती पांढरा कापड असेल तो घ्यायचा, त्यात हे सगळं बांधायचं। आणि आता कलमी, याला तुम्ही काय म्हणता ते मला नक्की कमेंट करून सांगा। ही कलमी आहे, सिनेमन स्टिक, ही आपण घालतो आहे। आणि हवं असल्यास हिरवी विलायची सुद्धा घाला, हवं असल्यास। पण मोठी विलायची आपण घातली, त्याचा सुगंध खूप छान आहे। हे केव्हा वापरायचं हे तुम्हाला सांगेल। सुती कपड्यामध्ये सुद्धा या वस्तू बांधून तयार ठेवायच्या। वेळेवरती हे दिसत नाही ते दिसत नाही म्हणून एक ना धड आपलं इन्ग्रेडियंट त्यात टाकायचं आपण विसरतो। आता छान
तेल वरती येते. चाट मसाला मी घातला आहे. चाट मसाला मला हा चवीचा फार आणणारा माझ्या डिशला असतो, प्रत्येक डिशमध्ये. आता मी छोले मसाला घालते आहे. छोले मसाला जोही कुठला तुमच्याकडे असेल, तुम्हाला ज्या कंपनीचा आवडत असेल तो घाला. छोले मसाला मस्त बुरबुरायचा. वरनं तेल वर येतं आहे ती काळजी घ्यायची आणि मधनं परतत राहायचं. आता माझा नॉनस्टिकचा कुकर आहे, तुमचा नसेल तरी चालेल. साध्या स्टीलच्या कुकरमध्ये, कुठल्या कुकरमध्ये. या अगोदर मी कुठला मसाला घातला तुम्ही नक्की विचाराल. काळा मसाला. काळा मसाला जो तुम्ही घालत असाल तो, आणि चवीनुसार मीठ. बिना मिठाची डिश ही अपूर्णच. त्याला काही चव येत नाही. चव आणणारा सगळ्यात मोठा राजा म्हणजे मीठ. आपल्या या सगळ्या स्वयंपाकघरातला राजा म्हणजे मीठच. बाकी सगळं कमी असलं तरी चालेल, तेल कमी असलं चालेल, सगळं कमी असलं चालेल, मिठाविना चव नाही डिशाला. बघा आता किती सुंदर असं आपलं मस्तपैकी किती छान दिसतंय, लालसर झालेलं आहे. तिखट न घालताही कलर किती छान त्याला आलेला आहे तेलामध्ये. आता धने पावडर घालते आहे, चिली पावडर घालणार आहे. लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची वापरते. तुम्ही जी कुठली घालत असाल ती घाला. मी 1 चमचा घालते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला बरं. आणि हळद मी थोडी जास्त वापरते हिवाळ्याच्या दिवसामध्ये, आणि तसंही पौष्टिक असते. पण सीझन वाईज मी थोडं प्रमाण वाढवते. हिवाळ्याच्या दिवसात मी 2 चमचे तरी घालतेच. 1 चमचा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ठीक आहे. आता छान याला परतवून घ्यायचं. छान याचा कलर आलेला आहे बघा. असं वाटतंय की आपण काय वेगळा बाहेरचा कलर घातलेला आहे का पावडर बेस. शरीराला हानिकारक असतात, बाहेरचे कलर घालूच नाही. हा असा ओरिजिनल रंग आपल्या याला डिशला येतो आहे. डॉक्टरसुद्धा आपल्याला चणे खायला सांगतात. हाडांचे आजार, शरीरामध्ये असणारं प्रोटीनची कमी या चण्यांपासून आपल्याला मिळते. आणि आम्ही आमच्या आईंच्या घरापासूनच खातो लहानपणापासून. हे बघा, हा काळे चणे. हे चणे इतके मस्त रात्रभर भिजत घालून ठेवायचे, आणि रात्रभर भिजत घातले की ते छान मस्त होतात मऊसूद. मी शिट्टी घेऊन त्याचं प्रोटीन कमी करणार नाही. बरेच जण आधी विसल घेऊन घेतात आणि नंतर मग ते कुकरला पुन्हा विसल करतात. तसं मला करायचं नाही याला, या चण्यांना तरी नाही. आता आपण मस्त याला मिक्स करून घेऊया. छान आता आपलं मिक्स होतं आहे, आणि याचा सुगंध इतका सुंदर सुटला आहे ना की काय विचारत आहे. खमंग असा. मिक्सरमध्ये उरलेलं ते प्रत्येक गृहिणींचं पॉटमध्ये पाणी घालायचं आणि ते सुद्धा वापरून टाकत. त्यातही चव आहे बरं. छान मस्त घालून मिक्स करून घ्यायचं. स्वच्छ पॉट करून घेतलेला, आणि वरनं गरम पाणी घालते. मी गरम पाणीच घातलेलं होतं पॉटमध्ये सुद्धा, आणि आताही. कारण की आपल्याला आपली कुकिंग प्रोसेस थांबवायची नाही आहे. कुकिंग प्रोसेस जर थांबली की आपल्या डिशची जी चव आहे ना, जे काही आपण बनवतो आहे त्याचा थोडासा उग्रवास यायला लागतो. म्हणून कुठलीही वस्तू तुम्ही खिचडी लावा, काही करा, बिर्याणी करा, गरम पाणीच घालायचं. कुकिंग प्रोसेस थांबवायची नाही. वरून छान कोथिंबीर भुरभुरायचा. कोथिंबीर भुरभुरणं झाल्यावरती छान त्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट घालणार आहे मी, आणि ते काय, कसुरी मेथी. त्याला छान चुरून अशी वरण घालायची. कळवट लागणार नाही, काळजी करू नका. बिलकुल अजिबात कळवट लागणार नाही. त्याचा अर्क उतरेल, सुगंध येईल. आपल्या या चण्या मसाल्याला एक छान सुंदर सुगंध देणारं म्हणजे हे एक आपलं मी घातलेलं खडे मसाले. तुम्ही कापडामध्ये पण स्वच्छ एक कापड, सुती कापडामध्ये सुद्धा तुम्ही त्याला टाकू शकता. आता विसल घेऊन घेऊया. मी 5 ते 7 विसल घेणार आहे. हो, कारण की मऊसूद छान लागतं. त्याचा चण्यांचा अर्क उतरायला छान 5 तरी घ्यायच्या विसल्स. 5 शिट्ट्या झाल्या की तुम्हाला मी नंतर चणा मसाला काढून दाखवणार आहे. खूप सुंदर झालेला आहे. हवं असल्यास तुम्ही यात काळं वाटलेलं खोबऱ्याचं वाटणसुद्धा घालू शकता.
हवं असल्यास. पण मी यात घातलेलं नाही, कारण की माझ्या नवऱ्याला आवडत नाही. माहेरी गेली की घालते, सासरी नाही, कारण की माझ्या नवऱ्याला ते आवडत नाही. आणि बघा किती छान असा सुगंध येतोय. शिट्ट्या होत आहेत आणि मी वाट बघतीये केव्हा कुकर गार होईल आणि माझ्या मुलीला आणि नवऱ्याला आणि आम्ही सगळे मिळून हा सुंदर असा नेहारी घेणार आहोत. सकाळी सकाळची नेहारी छान. याला तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता. रात्रीला किंवा सकाळी छान मस्त जिरा राईससोबत तुम्ही खाऊ शकता. अगदी पंजाबी स्टाईल होऊ शकतो. मस्त खमंग असा. वर्ण बटरसुद्धा घालू शकता हवं असल्यास. आणि आता बघा किती मस्त कलर आला आहे लालसर. तिखट कमी घातलं आहे तरी हेच तर आपलं घालण्याचे इन्ग्रेडियंटचे. तिखट का कमी घातलं आहे ना मी, कारण की खडे मसाल्यांचा पण आपल्या चण्या मसाल्यामध्ये लाल चण्यांमध्ये अर्क उतरलेला आहे. थोडं काळजीपूर्वक काढायची. गरम झालेली आहे, मी ती काळजीपूर्वक काढते आहे. फार गरम आहे. काढून मस्त त्याचा बघा किती सुंदर झालेले आहेत आपले चणे. आणि अशी मस्त रस्सेवाले झाले आहेत, सुपी एकदम मस्त. निंबूची फोड, त्यावरनं कोथिंबीर भुरभुरायचं आणि मस्तपैकी खायचं. हे बघा किती छान अप्रतिम प्रोटीनयुक्त ही अशी आपली नेहारी आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलांना द्या, तुम्ही खा, स्वस्थ रहा आणि मस्त रहा. आणि माझ्या नवनवीन डिशेस बघायला तुम्ही माझ्या चॅनल